नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात पुण्यातल्या ब्रेकिंग न्यूजने. पुण्यातील नरे धायरीत कारखान्याला आग लागली आहे. पुण्यात अग्नितांडव झालेला आहे. धायरी परिसरातील कारखान्यात आग लागल्याचं कळतंय आणि या आगीत प्रचंड आर्थिक नुकसान झालंय. कारखान्याचं मोठं आर्थिक नुकसान झाल्याचं कळतंय. वेगवेगळ्या पार्टीजमधील पॉप फटाके बनवण्याची ही कंपनी आहे. त्याचबरोबर फर्निचर आणि स्टील कंपन्यांना देखील, म्हणजे या कंपनीच्याच बाजूला या कंपन्या होत्या, त्यांना देखील आग लागली आणि या आगीच्या लोटांमुळे परिसरात धूरच धूर आहे. बोलूयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बुंदे आपल्या बरोबर आहेत. चंद्रकांत, काय माहिती याबद्दल? हॅलो. हा चंद्रकांत, काय माहिती याबद्दल? आता ती आग पूर्णपणे नियंत्रणात आहे, पण विशाल चिंतेची बाब ही आहे की पुण्यातली ही गेल्या 5 दिवसातली 7वी आगीची घटना. उन्हाळ्याचे दिवस आहेत, ह्या आगी नेमक्या लागतात की लावल्या जातात असा एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे. आणि आगी नेमक्या जिथं लागतात, जिथं फायर अग्निशमन दलाच्या गाड्या जायलाही जागा नसते, रस्ते नसते, अशा ठिकाणी आगी लागतात. त्यामुळं खूप मोठं नुकसान होतं. मग नंतर ते इन्शुरन्सचे क्लेम असे अनेक याच्यातनं अँगल समोर येतात. आता आज जी आग लागलेली ती धायरी परिसर नरे परिसरातली आहे आणि एका कारखान्याला आग लागलेली. सगळे पुढचे सगळं ज्वालाग्राही सगळं सामान होतं, त्यामुळे ते धडाधडा पेटलं. सुदैवाने ती आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलं. पण इथून पुढे अशा आगी लागू नयेत यासाठी आता काहीतरी प्रशासनानं खबरदारी घेणं गरजेचं आहे. विशाल, धन्यवाद चंद्रकांत या सगळ्या माहितीबद्दल. आणि ही आग विझवण्याचा आता प्रयत्न केला जातोय, पण ही जी कंपनी जिथे पॉप फटाके बनवले जायचे पार्टीतले, त्या कंपनीला ही आग लागली. ही आग बाजूचा असणाऱ्या 2 कंपन्यांमध्ये देखील पसरली. तिथे देखील मोठं नुकसान झालंय. पुढे यवतमाळमध्ये देखील बघा काय घडलं. यवतमाळ जिल्ह्यात तिथे देखील मोठी आग लागली. घाटंजी तालुक्यातील पारडी गावात आग लागली आणि या आगीमध्ये 6 घरं अक्षरशः जळून खाक झाली. आगीत मोठं आर्थिक नुकसान झालंय. आगीचं कारण मात्र अस्पष्ट आहे. यवतमाळचे आमचे प्रतिनिधी भास्कर मेहरे आता क्षणाला आपल्या बरोबर फोन लाईनवरती. भास्करकडनं माहिती जाणून घेऊयात. भास्कर, आता काय परिस्थिती आणि ही आग नेमकी कशामुळे लागली? विशाल, सध्या ऊन मोठ्या प्रमाणात तापायला सुरुवात झालेली आहे आणि अशातच काही ठिकाणी आपल्याला आग लागताना दिसत आहे. नेमकी पारडीमध्ये जी आग लागलेली आहे ही नेमकी कशामुळे लागली अजूनपर्यंत स्पष्ट झालेलं नाहीये. मात्र जी आग लागली ती भयानक होती. जवळपास यात 6 घरं जे होते तर ते पूर्णपणे जळून खाक झाले होते. त्यातलं म्हणजे आज त्या 6ही घरात काहीही शिल्लक राहिलेलं नाही. वास्तविक आता सध्या कोरोनाच्या स्थितीमध्ये सगळ्यांची आर्थिक स्थिती जी आहे ती डबघाईस आलेली आहे. अशा स्थितीमध्ये ही आग लागलेली आहे. त्यामुळे हे जे संपूर्ण परिवार आहे ही सध्या स्थितीत पूर्णपणे उघड्यावर आलेल्या अशी स्थिती या ठिकाणी दिसून येत आहे. धन्यवाद भास्कर या सगळ्या माहितीबद्दल. आणि आजचा बघतोय, आजचा दिवस आपण राज्यासाठी हा आगवार ठरलाय. राज्यात अनेक ठिकाणी आग लागल्याच्या घटना समोर आल्यात. पुणे, यवतमाळ, अमरावती आणि नागपूर इथं देखील आग लागल्याच्या घटना समोर आल्या. पुण्यात धायरी परिसरात एक कंपनी आहे, त्या कंपनीला भीषण आग लागली होती आणि या आगीत लाखो रुपयांचं नुकसान झालंय. तर यवतमाळमधील घरांना आग लागली आहे. आगीत 6 घरं जळून खाक झाली आहेत. तर अमरावतीत एका जंगलाला लागलेली आग विझवण्यासाठी गेलेली गाडीच जी आहे ती जळून खाक झाली. तर नागपूरच्या श्रीकृष्णनगर इथल्या आदर्श विद्यालयाजवळ मंडप डेकोरेशनच्या आणि घोड्याच्या तबेल्याला आग लागली होती. पुढली बातमी आहे मुंबईतनं. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी हायकोर्टात, म्हणजे मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केल्याचं आपल्याला सगळ्यांनाच माहिती. पण या विषयाला घेऊन आज हायकोर्टाने त्यांना चांगलंच फटकारलं. तुम्ही जे आरोप केलेत त्याबद्दल तुम्ही FIR का नाही दाखल केली, ते तुमचं कर्तव्य होतं, पण तुम्ही तसं केलं नाही. एखाद्या सामान्य माणसाला गुन्ह्याची माहिती कळल्यावर त्यानं किंवा तिनं FIR दाखल करणं अपेक्षित असतं, पण तुम्ही पोलीस अधिकारी असूनही गुन्हा नोंदवला नाही, हे तुमचं अपयश आहे असं म्हणत कोर्टानं परमबीरांना चांगलंच फटकारलं. आणि त्यावर परमबीर यांच्या वकिलांनी विना FIR चौकशीची मागणी केली आणि त्यावरून ही कोर्टानं ताशेरे ओढले. याआधी विना FIR चौकशी ही दुर्मिळ प्रकरणातच झाली आहे, पण तुमच्या मागणीलाच काही गंभीर आधार नाही आणि तरीही तुम्ही CBI चौकशीची मागणी केली आहे असं कोर्टानं सुनावलं. ही सुनावणी अजूनही सुरू आहे. बोलूयात आमच्या प्रतिनिधी सुष्मिता आपल्या बरोबर आहे. सुष्मिता बधाने. सुष्मिता, आज न्यायालयात नेमकं काय घडलं, कारण अजूनही सुनावणी सुरू आहे. सुष्मिता
कदाचित सुस्मितापर्यंत आपला आवाज जात नाही, पण जसं बघितलं आपण आज न्यायालयामध्ये काय घडलेलं आहे, न्यायालयाने आज परमबीर सिंग यांना फटकारलं. त्यांनी असं म्हटलं की FIR का दाखल केली नाही, ते तुमचं कर्तव्य होतं, पण तुम्ही तसं केलं नाही. एखाद्या सामान्य माणसाला गुन्ह्याची माहिती कळल्यानंतर त्यानं किंवा तिनं FIR दाखल करणं अपेक्षित असतं, पण तुम्ही पोलीस अधिकारी असूनही गुन्हा नोंदवला नाही, हे तुमचं अपयश आहे असं आज कोर्टानं म्हटलेलं आहे. अजूनही सुनावणी सुरू आहे. बोलूयात आमच्या प्रतिनिधी सुस्मिता बधाने पुन्हा एकदा आपल्याबरोबर आहेत. सुस्मिता, काय नेमकं घडलं कोर्टामध्ये? आपण जर बघितलं तर आज संपूर्ण दिवस कोर्टामध्ये परमबीर सिंग यांच्या PIL वरती सुनावणी सुरू होती. त्यांचे वकील ननकानी यांनी सुद्धा या संपूर्ण प्रक्रियेमध्ये काही उच्चस्तरीय अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचं सुद्धा म्हटलेलं आहे. तसंच कोर्टानं सुद्धा जे न्यायाधीश आहेत त्यांनी सुद्धा वाझे यांच्यावरती टीका केलेली आहे किंवा त्यांनी एक मत नोंदवलेलं आहे. जेव्हा आपल्याला गुन्ह्याबद्दल सगळी माहिती कळालेली होती तर FIR नोंदवणं हे सगळ्यात महत्त्वाचं होतं, परंतु FIR का नोंदवली गेली नाही ते तुमचं कर्तव्य होतं, अशा पद्धतीने सरन्यायाधीशांनी म्हटलेलं आहे. एखाद्या सामान्य माणसालाही जेव्हा एखाद्या गुन्ह्याबद्दल माहिती होते तेव्हा FIR नोंदवणं गरजेचं. फार क्वचित प्रसंगी विना FIR सुद्धा सगळा अहवाल किंवा एकूणच गुन्ह्याची तपासणी केली जाते. या गुन्ह्याच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे. लेटर बॉम्बमध्ये असलेल्या अनेक गोष्टींविषयी सुद्धा त्यांनी स्पष्टीकरण मागितलेलं होतं, ज्याच्यामध्ये चीफ जस्टिस यांनी बिगर FIR जेव्हा आपण चौकशी करत असतो तेव्हा एकूणच यंत्रणांवरती सुद्धा तितक्याच मोठ्या प्रमाणात विश्वास असणं गरजेचं आहे. आणि जे वकील होते विक्रम ननकानी यांनी सुद्धा या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठेतरी परमबीर सिंग यांच्या पदाला धोका होता असं सुद्धा म्हटलेलं आहे. तर दादरा नगर हवेली प्रकरणाचा सुद्धा उल्लेख केलेला होता. मोहन डेलकर यांची आत्महत्या प्रकरणामुळे जे गृहमंत्री होते यांनी हस्तक्षेप केल्याचा सुद्धा त्यांनी आज न्यायालयात त्यांच्या वतीने मांडलं. आणि हे वेगवेगळे मुद्दे मांडल्यानंतर प्रामुख्याने जर आपण बघितलं तर न्यायालयाने आज त्यांना एक महत्त्वाचा मुद्दा त्यांच्यासमोर मांडत त्यांना फटकारलाय, तुम्ही या प्रकरणात FIR का दाखल केली नाही. धन्यवाद सुष्मिता या सगळ्या माहितीबद्दल. पुढे पाहूयात, इशरत जहा एन्काउंटर प्रकरणात शेवटच्या 3 आरोपींना विशेष CBI कोर्टानं आरोपमुक्त केलंय. हे तिघही पोलीस अधिकारी आहेत आणि या निर्णयामुळे IG GL सिंघल, SP तरुण बारोट आणि कमांडो अनुज चौधरी यांना मोठा दिलासा मिळाला. अन्य 4 आरोपींना याआधीच आरोपमुक्त करण्यात आलं होतं आणि त्यामुळे हा खटला आता संपल्यातच जमा आहे. केवळ CBIनं आरोपमुक्त करण्याला विरोध केला तरच खटला पुढे चालेल, पण अन्य 4 आरोपींना आरोपमुक्त केलं तेव्हा CBIनं विरोध केला नव्हता. इशरत जहा आणि अन्य 4 जण ज्यांना ठार मारलं गेलं हे दहशतवादी नव्हते असं सिद्ध करणारा कोणताही पुरावा प्रथमदर्शनी दिसत नाही, असं निरीक्षण विशेष CBI न्यायाधीश VR रावल यांनी नोंदवलं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचं आज भूमिपूजन आहे आणि त्यावरून आता मानपमान नाट्य चांगलंच रंगू लागले. भूमिपूजनाला दोन्ही विरोधी पक्ष नेत्यांना निमंत्रण नाहीये. गेल्या सरकारमध्ये मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी स्मारकासाठी लागणाऱ्या या सगळ्या परवानग्या मिळवल्या होत्या. बाळासाहेबांचे पुतणे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचंही नाव निमंत्रण पत्रिकेत नाहीये. याउलट बाळासाहेबांच्या दक्षिण मुंबईतील पुतळ्याच्या उद्घाटनाच्या वेळी सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रण होतं. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी या विषयाला घेऊन काय ट्विट केलं ते पाहूयात. स्वर्गीय माननीय बाळासाहेबांचे विचार खऱ्या अर्थाने पुढे नेण्याचं काम हे राजसाहेबच करतायत. हीच मराठी माणसाची भावना आहे आणि तीच महत्वाची. बाकी भूमिपूजन कोण करतंय महत्वाचं नाही. मला आजच्या कार्यक्रमाबद्दल काहीच माहिती नाहीये. बहुतेक आज ऑनलाईन कार्यक्रम आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे सेनेचे नेते आणि संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी. मला याच्या बाबतीतली अजून काही माहिती नाही. त्याचं कारण असं आहे की हा कार्यक्रम ऑनलाईन आहे असं आम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळे याच्या बाबतीतली कुठली माहिती आम्ही घेतलेली नाही, कारण आम्ही देखील हा कार्यक्रम ऑनलाईन. तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी भूमिपूजनासंदर्भात काय म्हटलंय तेही पाहूयात. बाळासाहेब ठाकरे यांचं राष्ट्रीय स्मारकाचं भूमिपूजन आज संध्याकाळी होणार आहे आणि त्याच्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा भूमिपूजनाचा सोहळा केला जाणार आहे. मुख्य म्हणजे या कार्यक्रमासाठी दोन्ही विरोधी पक्ष नेते जे आहेत यांना बोलवण्यात आलेलं नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील जे आता विरोधी पक्ष नेता आहेत, त्याचबरोबर प्रवीण दरेकर यांना सुद्धा या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलेलं नाही. काय वाटतंय, कोविडचं कारण देऊन अनेकांना निमंत्रण देण्यात आलेलं नाही असं म्हटलं जातं? मला वाटतं हा विचाराचा कद्रूपणा या ठिकाणी या निमित्तानं दिसतोय. कोविडचं कारण जर असेल
तर हे ऑनलाईन भूमिपूजन होणार आहे. ऑनलाईन त्या ठिकाणी अटेंड करून कोविडचा कुठे संबंध येतो. त्याशिवाय लिमिटेड लोकांमध्ये करायचं असेल तर आपण वेगवेगळ्या कार्यक्रमांना परवानग्या देतो, निकष बसवून त्या ठिकाणी. त्याच्यामुळे जर आपल्याला बोलवायचं नसेल तर कारणं हजार आहेत, परंतु त्या ठिकाणी अशा प्रकारच्या सर्वसमावेशक कार्यक्रम व्हावा असं जर वाटत असतं तर मला वाटतं ही कारणं पुढे येऊ शकली नसती. ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी या स्मारकासाठी पुढाकार घेतला, ज्यांनी हे स्मारक व्हावं म्हणून सगळ्यात त्या ठिकाणी मोठं योगदान दिलं, अनेक केंद्राच्या परवानग्या, राज्याच्या परवानग्या किंवा हा विषय मार्गी लावावा म्हणून अत्यंत सहृदयपणे त्या ठिकाणी भूमिका बजावली. आणि मला वाटतं जर अशा वेळेला त्यांना डावललं जात असेल तर मला वाटतं त्यांचं कमी होणार नाही. जनतेच्या मनामध्ये अशा प्रकारचं वागणं किंवा अशा प्रकारची कृती निश्चितपणे त्या ठिकाणी स्वागतार्ह होणार नाही. लोक त्या ठिकाणी निश्चितपणे या भूमिकेचं या ठिकाणी निषेधच त्या ठिकाणी करू शकतील. खरं म्हणजे बाळासाहेबांच्या बाबतीत मानापमानाचा विषयच येत नाही. प्रश्न इथे मान अपमानाचा नाही की बोलावला नाही म्हणून अपमान झाला. प्रश्न इथं यांच्या कोत्या मनोवृत्तीचा आहे. खरं म्हणजे एका विशाल अंतःकरणाने आदरणीय बाळासाहेबांच्या स्मारकाच्या बाबतीत बघितलं गेलं पाहिजे होतं. ते झालं नाही ही खंत आहे. आम्हाला बोलवलं नाही याचं दुःख किंवा त्याच्यामुळे आम्हाला काय वाटतंय किंवा अपमान झाला असा विषय नाही आहे. आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे पुन्हा बोलावलं तर त्या ठिकाणी आता बाळासाहेबांसमोर तसं काय मानापमान करण्या एवढं उंचीचं कोणीच या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी नाही आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं सन्मानाने त्या ठिकाणी सगळे जातील. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसह, प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. पुढे पोह्यात पोटदुखीच्या त्राशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे आणि त्यांना पित्ताशयाचा त्रास होत असून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शरद पवार यांची प्रकृती स्थिर असून ते त्यांचं रोजचं आवडतं काम करत असल्याची माहिती त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. सध्या शरद पवार यांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आलंय. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आता त्यांना रात्रीपासून निश्चित प्रकारे भरपूर रिलीफ आहे. जे पेन्स होते ते कमी झालेले आहेत. आराम निश्चित प्रकारे वाटतोय आणि या सगळ्या प्रक्रियेनंतर गॉल ब्लॅडरमध्ये जे अन्य स्टोन्स आहेत तर या सगळ्याच गोष्टी लक्षात घेऊन काल जसं त्यांच्या उपचार करणारे डॉक्टर मायदेव जे गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट आहेत आणि त्यांनी नियोजन असं केलेलं आहे की गॉल ब्लॅडरसुद्धा आपण काढलं पाहिजे. सर्जरी ती पण करायची आहे. ती कदाचित 8-10 दिवसानंतर ज्यावेळी अतिशय सगळ्याच गोष्टी स्टेबल होतील त्यानंतर करावी अशा पद्धतीचं त्यांच्या मनामधील नियोजन आहे. परंतु आजच्या परिस्थितीत पवारसाहेबांची तब्येत अतिशय उत्तम आहे आणि ते आराम करतायत. पुढे बातमी औरंगाबादमध्ये. औरंगाबादमध्ये दररोज 1,500च्या जवळपास पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत आणि त्यामुळे बेडची समस्या काही प्रमाणात जाणू शकते असं दिसतंय. कारण रुग्णांची आवक जास्त आहे आणि जावक कमी झाली. औरंगाबादमध्ये एकूण बेड साधारण जर आपण लक्षात घेतले तर 6,977 व्हेंटिलेटर बेड आहेत 261, आयसीयू बेड आहेत 573, नॉन आयसीयू बेड आहेत 1,668, नॉन आयसीयू आयसोलेटेड बेड आहेत 4,475 आणि शहरातील सगळ्यात मोठ्या सिपेट कोरोना सेंटरहून याविषयी माहिती दिली आहे आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी. राज्यभरात अनेक ठिकाणी पेशंटला बेड भेटत नाहीत आणि त्यामुळं रुग्णांना थोडीशी अडचण निर्माण होते. आज मी औरंगाबादचा रियालिटी चेक तुम्हाला सांगणार आहे. औरंगाबादमध्ये साधारण जवळपास 677 एकूण बेड आहेत. त्यापैकी शिल्लक आता 1,073 आहेत. व्हेंटिलेटरचे 261 बेड आहेत. त्यातून फक्त 11 बेड शिल्लक आहेत. आयसीयूचे 573 एकूण बेड आहेत तर त्यातमध्ये फक्त 45 आता शिल्लक आहेत. नॉन आयसीयू मध्ये जे आहेत 4,475 बेड आहेत. त्यातून 964 बेड रिकामे आहेत. निश्चितच औरंगाबादमध्ये थोडंसं स्पेस आहे, बेड अनेक ठिकाणी आहेत. मी आता कोविड सेंटरला आहे मेल्ट्रॉनचं, औरंगाबादेतील अत्यंत महत्त्वाचं आणि या ठिकाणी पेशंट सहसा या सेंटरलाच येऊन ॲडमिट होण्याची त्यांची इच्छा असते कारण अपडेट सेंटर आहे
आणि प्रत्येक सेंटरच्या बाहेर आपण बघतोय की अशा पद्धतीनं वॉर्ड वाईज किती बेड आहेत, किती बेड रिकामी झालेले आहेत आणि किती बेडवर पेशंट आहेत याचा दररोज 2 ते 3 तासांनी अपडेट होत असतं. आणि या कोरोना सेंटरच्या हेड डॉक्टर वैशाली या स्वतः यावर संपूर्ण नजर ठेवून आहेत, कारण त्यांना वाटतं की एखादा पेशंट या ठिकाणी आला तर त्याला व्यवस्थित ट्रीटमेंट भेटावी, त्याने परत जाण्याची गरज नाही. मात्र एखाद्या वेळेस नाईलाज होतो, बेड नसतील किंवा काय नसतील तर पेशंट पाठवायला लागतो. डॉक्टर वैशाली माझ्यासोबत आहेत. मॅडम, काय सध्या आपल्याकडे अपडेट आहे, कारण याच्यावरून बराच गोंधळ अनेक ठिकाणी होतो आहे, तर आपल्याकडे बेडची काय सिच्युएशन आहे? आता सध्या मेल्टॉनमध्ये थोडे बेड्स आम्ही वाढवलेले आहे. अगोदर 350ची कॅपॅसिटी 300ची कॅपॅसिटी होती आणि सरांनी आमच्या कमिशनर सरांनी डिक्लेअर केल्यामुळे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही ते बेड्स पण वाढवलेले आहे. तर 300 पासून आम्ही आता 361 केलेली आहे त्याची कॅपॅसिटी. तर आता 361 सध्या आपल्याकडे बेड्स आहे अवेलेबल. बट देन त्याच्यामधले ऑक्युपाईड आता सध्या 297 ऑक्युपाईड आहे आणि वेटिंगला अजून आता माझे 8-10 पेशंट आहे. ते घेतल्यावरती अजून ही ऑक्युपन्सी अजून वाढून जाईल. पण काय पेशंटचा इकडं येऊन ट्रीटमेंट घेण्यामागचे का जास्त फोर्स असतो मला माहित नाही. काय कारण आहे त्याचं की इथं लाईन लागलेली असते, दुसऱ्या दवाखान्यामध्ये जास्त पेशंट जातात? मला माहित नाही. बेसिकली मला असं पण वाटतं की आमच्या इथे सगळी टीम आम्ही खूप छान काम करतो. आम्ही प्रत्येक पेशंटला पर्सनली जाऊन खूप छान त्यांचं ट्रीटमेंट पण अपडेट पण घेत असतो, त्यांना व्यवस्थित समजून पण सांगत असतो आणि जोपर्यंत पेशंट इथून छान होऊन जात नाही तोपर्यंत आम्ही त्यांना डिस्चार्ज पण करत नाही. मला एक सांगा मॅडम, आता आपल्याकडे बेड किती उपलब्ध आहेत? आता माझ्याकडे सध्या 45 बेड वॅकेंट आहे. आणि म्हणजे आयसीयू नॉन आयसीयू असं याच्यामध्ये? आयसीयू नॉन आयसीयू म्हणण्यापेक्षा O2 बेड्स माझ्याकडे सध्या आता एक 37 पर्यंत आहे माझ्या. या कोविड सेंटरला O2चे जवळपास 13 बेड या ठिकाणी आहेत आणि साधारण बेडही आहेत. निश्चितच आनंदी होण्याचं कारण नाही, कारण जर तुम्ही काळजी घेतली नाही तर हे बेड कधीही फुल होऊ शकतात. त्यामुळं आपल्याला असं वाटायला पाहिजे की प्रत्येक हॉस्पिटलमध्ये, कोरोना केअर सेंटरमध्ये बेड रिकामे असले पाहिजे, कारण त्या ठिकाणी जाण्यामध्ये कुणालाही आनंद नाही. आणि ही जर वेळ तुमच्यावर येऊ द्यायची नसेल तर तुम्ही निश्चितच मास्क वापरा आणि जे काही नियम दिले त्या नियमाने तुम्ही जर निश्चित राहिलात तर हे हॉस्पिटल्स खाली पडायला पाहिजे. माझी इच्छा अशी आहे की प्रत्येक कोरोना सेंटर हे खाली झाले पाहिजे, तिथं पेशंट जायला नको. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. पुणे महापालिकेच्या कोरोना वॉर रूममध्ये युद्ध पातळीवर काम सुरू आहे. रुग्णांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार बेडची माहिती पुरवली जाते. पुण्यातील कोरोना बेडचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता यांनी. पुणे शहरामध्ये परत एकदा कोरोनाने डोकं वर काढलेलं आहे आणि दिवसाला जवळपास 3000-4000 इतके रुग्ण जे आहेत ते बाधित होत आहेत. आणि या पार्श्वभूमीवरती पुणे महापालिकेमध्ये कोरोना किंवा कोविड वॉर रूम जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. म्हणजे डॅशबोर्डवरती रुग्णाचे नातेवाईक फोन करून रुग्णाची माहिती देतील आणि त्यानुसार मग इथं जे डॉक्टर्स आहेत ते त्यानुसार रुग्णाला सल्ला देतील की त्यांना खरोखर हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता आहे का, मग कुठलं रुग्णालयामध्ये कोणता बेड, ऑक्सिजन बेड किंवा ऑक्सिजन विरहित किंवा व्हेंटिलेटर, आणि त्यानुसार त्यांना सूचना दिल्या जातात. आपण जर बघितलं तर इथं कर्मचारी आहेत ते सतत बिझी आहेत. प्रत्येकजण फोनवरती बोलतो. याचं कारणच असं आहे की सतत अक्षरशः मिनटाला इथं रुग्णाच्या नातेवाईकाचे फोन येतात आणि फोन आल्यानंतर ही अशा पद्धतीनं सगळी रुग्णाची माहिती जी आहे ती भरून घेतली जाते आणि त्यानंतर त्या रुग्णाला सल्ला दिला जातो. आपण इथं बघितलं तर इथं जेवढे कक्ष आहेत त्या प्रत्येक ह्याच्यावरती जे कर्मचारी आहेत ते सतत बिझी आहेत. आपण संवाद साधणार आहोत इथल्या वॉर रूममधल्या या सगळ्या शिरेदारांशी. बघा इथं इतके ढिगभर फॉर्म्स दिसत आहेत किंवा फोन दिसत आहेत. आपण विचारूयात. डॉक्टर, मला सांगा की आम्ही बघतोय की सतत तुमचे सगळे सहकारी ते फोनवरती बिझी आहेत. किती फोन येत आहेत तुम्हाला या वॉर रूममध्ये? आता काल रात्रभरात कालचं रात्री 348 दिवसभरात 348 कॉल्स आणि रात्रीचे 68 कॉल झाले. टोटॅलिटीमध्ये 450 कॉल्स येतात दिवसात. 24/7 आपल्याकडे टेलिकॉलर्स आहेत. प्रोसिजर अशी आहे, टेलिकॉलर्स फोन घेतात, सगळे इन्फॉर्मेशन लिहून घेतात. ते इन्फॉर्मेशन झाल्यानंतर हे फॉर्म डॉक्टरांकडे येतो. डॉक्टर मग आपल्याकडे डॅशबोर्ड आहे, PMCचा आहे, पुणे महानगरपालिकेचा आहे.
त्यानुसार आपण कसं अवेलेबिलिटी आहे बेडची आपण ते जस्ट बघूयात. आपण म्हणजे फोन आल्यानंतर जे सगळे इथले कर्मचारी आहेत ते फॉर्म भरून घेतात, ते फॉर्म इकडं डॉक्टरांना आणून देतात. आणि हा बघा संगणकावरती डॅशबोर्ड आहे ज्याच्यावरती मला हा डॅशबोर्ड आहे. याच्यावर विविध आपले पुणे महानगरपालिकेअंतर्गत जे हॉस्पिटल आहेत त्यांचे ऑक्सिजन बेड, आयसोलेशन बेड, व्हेंटिलेटर बेड त्यांचा आकडा असतो, किती वेकंट आहे. त्यानुसार आपल्याकडे येतं फॉर्म ऑक्सिजन लेवल सॅच्युरेशन गरजेची आपल्याला, त्यानुसार आपण डिवाइड करून जर 95-96च्या वरती असेल तर त्यांना आयसोलेशन बेड देतो आपण, 95च्या खाली असेल तर त्यांना O2 बेड लागतं. तसं डिस्ट्रीब्यूट करून आपण परत कॉल बॅक करतो, कुणी फोन केलेला असतो त्यानुसार आपलं ॲडमिशन ठरतं. मला सांगा की बेड्स कमी पडत आहेत, उपलब्ध नाही आहेत, अशा ज्या रुग्णांच्या तक्रारी आहेत त्या धावपळ करावी लागते, तर असं काही होतंय का? किंवा डॅशबोर्ड बऱ्याच वेळा अपडेट नसतो, डॅशबोर्डची माहिती आणि प्रत्यक्षात डॅशबोर्ड दाखवलं असतं की बेड आहे पण प्रत्यक्षामध्ये नाही, तर हे रिअल टाईम अपडेट होतं का? रिअल टाईम अपडेट असतं. कसं असतं, सकाळचं एकदा अपडेट होत असतं आणि आपल्याकडे दिवसभरात जेवढे सध्या हाल फक्त व्हेंटिलेटर्स बेडचे आहेत. व्हेंटिलेटर्स बेड बरेचसे पेशंट सिरियस होतात आणि कसं प्रायव्हेट हॉस्पिटलला जेव्हा ॲडमिट होतात ना ते एक स्पेशल टर्मपर्यंत ठेवतात, म्हणजे थोडंसं, आणि त्यानंतर त्यांच्या हातात बाहेरून गेल्यानंतर व्हेंटिलेटर बेड लागतात काय, मग त्यांच्याकडून बोलण्यात येतं की इकडून हलवा, गव्हर्नमेंटकडे जा, गव्हर्नमेंट फॅसिलिटी व्हेंटिलेटर. पण आता ती स्टेज अशी येत असते की आपल्याकडे व्हेंटिलेटर बेड तेव्हा उपलब्ध नसतात. जर लवकर आला जेव्हा ऑक्सिजनवर ICUला आपण मॅनेज करू शकतो तिथपर, पण अगदी व्हेंटिलेटरच्या स्टेजला आणि आपल्याकडे मग त्यावेळेस व्हेंटिलेटर शिल्लक नसतात. आता ताजी स्थिती काय सांगा पुण्यामधल्या हॉस्पिटलमधल्या आणि बेड्सची? आपल्याकडे सरदार वल्लभभाई पटेलला व्हेंटिलेटर बेड आहेत. अजून COPचे कसे बरेच हॉस्पिटलचे राऊंड झालेले असतात, टोटॅलिटीमध्ये किती जातात ते राऊंड नंतरच आपल्याला एक्झॅक्टली समजतं. तिकडचे जे ड्युटी डॉक्टर असतात, इन्चार्ज डॉक्टर असतात, जे ड्युटी डॉक्टर, इन्चार्ज डॉक्टर आयदर इकडे अपडेट करतात किंवा जे ड्युटी डॉक्टर त्यांना कॉल करून सांगतात. अशा पद्धतीनं रुग्णांची माहिती सगळी घेऊन ती डॉक्टरांच्याद्वारे त्याला कुठल्या हॉस्पिटलला बेड उपलब्ध आहे आणि तिथं त्याने जाऊन भरती होणं आवश्यक आहे ही सगळी माहिती दिली जाते. अक्षरशः वॉर रूम म्हणजे युद्धपातळीवरती हे काम सुरू आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंचाडेसह अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे. यानंतर वेळ झाली ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बघूया तर नागपूरमध्ये सध्या सरकारी आणि खासगी अशा 96 रुग्णालयांना कोविड हॉस्पिटलमध्ये रूपांतरित करण्यात आलं आहे. मात्र रोज निघणारी रुग्णाची संख्या बघता आता बहुतांश रुग्णालयात बेड हाऊसफुल स्थिती अशी आहे आणि बेडची स्थिती पॅनिक असल्याने पालिकेच्या अधिकाऱ्यांनी देखील मान्य केलं की सध्या बेड उपलब्ध नाही आहेत म्हणून. सध्या नागपूरमध्ये एकूण 290 ऑक्सिजन बेड, 62 ICU बेड, 18 व्हेंटिलेटर बेड जे आहेत ते रिकामे आहेत. 35 नागपूरच्या लोकसंख्येच्या मानाने, म्हणजे एकूण जर लक्षात घेतलं आपण नागपूरच्या लोकसंख्येच्या मानाने ही संख्या खूपच कमी आहे. नागपुरात कोरोना रुग्णांसाठी बेड उपलब्ध नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. रुग्णांच्या नातेवाईकांना एका रुग्णालयातून दुसरीकडे हेलपाटे मारावे लागत आहेत. नागपूरच्या बहुतांश रुग्णालयात कोरोना बेड हाऊसफुल झाल्याचं चित्र आहे आणि या स्थितीत पालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयातून नागपूरच्या विदारक स्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी. नागपूरमध्ये कोविड रुग्णांच्या बेडसाठी खूप मारामारी सुरू आहे. व्हेंटिलेटर असेल, ICU असेल, ऑक्सिजन बेड असेल, सर्वाचा तुटवडा आहे आणि याचीच रियालिटी चेक आम्ही करणार आहोत. सध्या आम्ही नागपूरच्या इंदिरा गांधी जे रुग्णालय नागपूर महानगरपालिकेचं त्या रुग्णालयामध्ये आहे आणि सुरुवातीला दाखवतो की इथे जे ग्राउंड फ्लोअर आहे, ग्राउंड फ्लोअरला हे वॅक्सिनेशन केंद्र आहे. इथे सिनियर सिटीजन असेल किंवा फ्रंटलाईन वर्कर असेल यांच्या वॅक्सिनेशनची व्यवस्था केली जाते आणि उद्यापासून इथे 45 वर्षाच्या सर्व नागरिकांना देखील वॅक्सिनेशन होणार आहे. आणि इथेच बाजूला कोविड केअर सेंटर जे आहे ते कोविड हॉस्पिटल आहे, त्या कोविड हॉस्पिटलचे देखील बेड आहे. त्याची आपण परिस्थिती जाणून घेऊया. आपल्यासोबत सुरुवातीला इथे शेवाडे मॅडम आहे. मॅडम, स्वागत आहे तुमचं. सध्या तुटवडा सुरू आहे, म्हणजे बेड संदर्भात प्रचंड मारामारी सुरू आहे. आपल्या हॉस्पिटलची काय स्थिती आहे, किती बेड आहे आणि सध्याची काय परिस्थिती आहे? आपल्याकडे सर 96 बेड आहेत. 4 बेड आपण कॅज्युअल्टीला ठेवलेले आहेत. यासाठी
की अचानक पेशंट येतो आणि त्याला कॅज्युअल्टीला घेऊन आपल्याला सगळं त्याचं सेटल करावं लागतं आणि मग आपण वॉर्डात शिफ्ट करतो सर, बरोबर. आणि कंट्रोल रूममधून 5-5, 10-10 मिनिटात आपल्याला फोन येतो की तुमच्याकडे बेड आहे का, बेड आहे का. पण एखादा पेशंट समजा 1 तासाने येणार असला तर तितक्या वेळात 2 पेशंट आणखी येऊन जातात, मग बेड संपतो, मग लोकांचा गैरसमज तयार होतो. ॲक्च्युली तशी परिस्थिती आहे. म्हणजे 5-5 मिनिटांना तुमच्याकडे पेशंट्स येतात, पण आपल्याकडे बेड्स किती आहे मग सध्या? 96 बेड आपल्याकडे आहेत सर. सध्या पूर्ण हाऊसफुल आहे हॉस्पिटल आणि 92 वरती आहे आणि 4 कॅज्युअल्टीत आहे. आता सध्या आपल्याकडे काही खाली बेड आहे का? आता 2च पेशंट आपल्याकडे खाली झाले आहे खाली, तर ते पण आता एक 5 पावलीवरनं आला. या चला आम्हाला दाखवा बरं. तर आपण बघू की हे नागपूर महानगरपालिकेचं इंदिरा गांधी जे शासकीय रुग्णालय आहे, त्या हे बघू शकतो इथे ही पॅथॉलॉजी आहे. अच्छा ठीक आहे. 1 मिनिट, इथे काय होतं जनरली इथे डॉक्टर्स आणि सिस्टर असतात. ताबडतोब आल्याबरोबर पेशंटला ट्रीट केल्या जाते, त्यांचं ऑक्सिजन लेवल अप केलं जातं, SpO2 बरोबर, आणि त्याच्यानंतर वार्डात आपण शिफ्ट करतो. आता ते त्या बाजूला ते पेशंट दिसत आहे ते पॉझिटिव्ह रुग्ण आहे? पॉझिटिव्ह रुग्ण आहेत, कारण हे कोविड हॉस्पिटल आहे ना सर, त्याच्यामुळे इथे पॉझिटिव्ह रुग्ण येतात. मला एक सांगा, साधारण जो कॉल सेंटरवरनं आपल्याला जर फोन आला तर रुग्णाला जर का बेड पाहिजे असेल आणि तो येतपर्यंत जर का इथं बेड हाऊसफुल होऊन गेला तर मग? तरी सुद्धा आम्ही प्रयत्न करतो. एखादा पेशंट सुट्टी होण्यासारखा असला, ज्याला ऑक्सिजनची गरज नाही, तर त्याला विदाऊट ऑक्सिजनच्या बेडवर शिफ्ट करतो आणि त्या पेशंटला आम्ही तिथे घेतो. अनेक अडचणी आपल्याला पाहायला मिळतात. रुग्णांच्या नातेवाईकांची धावाधाव आपण पाहिलेली आहे. अत्यंत बिकट अशी परिस्थिती आहे. यामध्ये 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहे. एकतर राज्य शासन आणि स्थानिक प्रशासन हे पाहिजे त्या प्रमाणात गंभीर दिसत नाही, आणि दुसरी गोष्ट की लोकांचा जो बेजबाबदारपणा आहे तो देखील सातत्याने नागपूरमध्ये पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह तुषार कोळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. आणि जाणार आहोत आमचे प्रतिनिधी तुषार कोळे यांच्याकडे. आत्ता एक क्षणाला त्यांनी आपल्याला थोड्या वेळपूर्वीच हा रियालिटी चेकअप जो आहे, रियालिटी चेक आपण केला आणि तो आपल्यासमोर आणलेला आहे. तुषार, जसं तू बघितलं, या इंदिरा हॉस्पिटलमध्ये तू गेला होता आणि बेड उपलब्ध इतके नाही याबद्दलची माहिती तू जाणून घेतली, पण इतरही ठिकाणी जे हॉस्पिटल्स महापालिकेने ताब्यात घेतलेले आहेत, जिथं बेड राखीव ठेवण्यात आलेले आहेत, तिथं काय परिस्थिती आहे? रुग्णांची तिथेही धावाधाव होते, त्यांना बेड मिळत नाही आहे, ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा असेल किंवा मग व्हेंटिलेटर बेड असतील, काय नेमकी परिस्थिती आहे? विशाल, जर का बघायचं झालं तर संपूर्ण शहरामध्ये साधारण 96 रुग्णालय, त्यामध्ये प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट असे दोन्ही रुग्णालय आहे, आणि साधारण या संपूर्ण रुग्णालय मिळून साधारण 4800 बेड नागपूरमध्ये आहे. पण जर का विचार करायचं झालं तर आज सकाळी आयुक्तांनी जी माहिती दिली त्यानुसार फक्त 360 बेड अवेलेबल आहे. त्यामध्ये 290 बेड हे ऑक्सिजन बेड आहे, 18 बेड हे व्हेंटिलेटर बेड आहे आणि उर्वरित बेड हे ICU बेड आहे. महत्त्वाचा विषय की जर का नागपूर शहराची तुम्ही लोकसंख्या बघितली तर ही साधारण 35 लाखाच्या घरामध्ये आहे. मागच्या 15 दिवसामध्ये नागपूरमध्ये साधारण 50,000च्या घरामध्ये कोविडचे नवीन रुग्ण आढळले. रोज 50च्या वर रुग्णाचा मृत्यू होत आहे. अशा परिस्थितीमध्ये एकूण बेडची उपलब्धता किती, मध्ये साधारण जे रोज सध्याचे जे ॲक्टिव्ह रुग्ण आहे हे साधारण 40,000च्या घरामध्ये आहे. यामध्ये साधारण 10% जरी तुम्ही पकडले, म्हणजे साधारण 10% रुग्ण जरी पकडले तर 10% रुग्णाचा देखील भार नागपूर महानगरपालिका किंवा इथले जे आरोग्य व्यवस्था ती सांभाळू शकत नाही. आणि प्रत्येक रुग्णालयामध्ये ही स्थिती आहे. म्हणजे प्रायव्हेट रुग्णालयामध्ये यापेक्षा बिकट स्थिती आहे, कारण की जे लोक पैसे खर्च करून बेड घेऊ शकतात अशा स्थितीमध्ये हे सगळे प्रायव्हेट हॉस्पिटलचे व्हेंटिलेटर बेड असो, ऑक्सिजन बेड असो किंवा ICU बेड सर्व फुल झालेले आहे. आणि ज्या रुग्णांकडे पैसे नाही ते खाजगी रुग्णालयामध्ये प्रायव्हेट रुग्णालयामध्ये जातात आणि तिथे मग ते उपचार घेतात. तर परिस्थिती इतकी गंभीर आहे की आज जर का एखादा व्हेंटिलेटर एखाद्या रुग्णाला पाहिजे असेल तर दुसऱ्या रुग्ण मरण्याची वाट पाहावी लागते. तो रुग्ण मेल्यानंतर वेटिंगवर असणाऱ्या रुग्णाला व्हेंटिलेटर भेटते किंवा ICU बेड मिळतो. म्हणजे इतकी बिकट परिस्थिती नागपूरमध्ये आहे. आणि महत्त्वाचा विषय आहे की या संदर्भात प्रशासन गंभीर आहे का, तर पूर्णपणे गंभीरता दिसत नाही. आजही प्रशासनाचं असं म्हणणं आहे की रोज आम्ही 30 बेड वाढवत आहे, पण नागपूरमध्ये रोज पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या किती आहे? रोज 3000च्या वर रुग्ण पॉझिटिव्ह निघत आहे. त्या प्रमाणामध्ये वाढणाऱ्या बेडची संख्या ही मात्र अत्यंत अल्प आहे. आणि एकंदरीतच जर का बघायचं झालं तर नागपूरची आरोग्य व्यवस्था ही बऱ्यापैकी कोलमडलेली आहे. या संदर्भात प्रशासन गंभीर नाही ही सर्वात मोठी चिंता आहे. आणि त्यामुळे दिवसागणिक जो आकडा जो आहे रुग्णांचा, संसर्गबाधितांचा आकडा जो समोर येतोय, त्या प्रमाणात जर बेड उपलब्ध नसतील तर मात्र फार गोंधळाची परिस्थिती येणाऱ्या दिवसात निर्माण होऊ शकते. येणाऱ्या दिवसातच कशाला, ती आत्ताच दिसते. धन्यवाद तुषार या सगळ्या माहितीबद्दल. यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.